नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल परिसरमध्ये रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत व नव्याने सीसी रस्ते तयार करण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले यांनी सिव्हिल रुग्णालयात स्ट्रेचरवर झोपून रुग्णाला होणारे त्रास शासनाला कळावे व जागे व्हावे म्हणून लक्ष वेधण्यासाठी अनोखे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल शहरमध्ये जिल्हा तसेच राज्यातील विविध भागातील हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये गरीब, होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकब कामगार, मिल कामगार आदींचा समावेश आहे. रुग्णांना एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासण्यांसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे ने-आण करावी लागते. मात्र हॉस्पिटल परिसरातील सर्व रस्ते अत्यंत खराब झाले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना व प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड वेदना होत व त्रास सहन करावा लागत असून अतिशय गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेतून सिव्हिलमध्ये जलद गतीने आणताना सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. जर यामध्ये रुग्ण दगावल्यास सिव्हिल प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पडवळ, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष विक्रम वानकर, उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंडगे, जिल्हा संघटक विशाल, जिल्हा संघटक दिलीप भोसले, साळुंके शहर सचिव सतीश वावरे आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.